कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जे एकनाथ शिंदे यांना समजलंय ते आता तुम्हीही समजून घ्या। आणि हा विषय आहे तो विद्यमान आकडेवारीचा। या निमित्ताने भाजपाची आकडेवारी आपल्या समोर आहे। भाजपाच्या सोबत आता 137 आमदारांचं समर्थन आहे, शिवसेनेच्या सोबत 60 आमदारांचं समर्थन आहे, तर राष्ट्रवादीकडे 41। याचा अर्थ काय ते आता आपण पाहणार आहोत। महाजनादेशाचा पहिला अर्थ असा आहे की महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाच्या सोबत नांदावे। महाजनादेशाचा दुसरा अर्थ आहे की समजा एखाद्या घटक पक्षाने जर कुरबूर केली तर घटक पक्षाच्या मदतीशिवाय म्हणजे कुरबूर करणाऱ्या त्या घटक पक्षाच्या मदतीशिवाय सुद्धा उरलेल्या घटक पक्षाच्या मदतीने भाजपाचं सरकार स्थिर राहू शकतं। जनता सांगतेय की राज्यात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार यावं। आणि या सगळ्याला कारण कोणती आकडेवारी ठरली आहे ती आता आपण पटकन पाहणार आहोत। महाराष्ट्राचा एकूण निकाल आता आपल्या समोर येतोय। हा जनादेश कसा आहे ते पहा। यात भाजपाला 132, एकनाथ शिंदेंकडे 57, अजित पवारांकडे 41 आमदार आहेत। काँग्रेस आणि त्याचबरोबर शरद पवार गट, उद्धव गट यांचे मिळून 46 आहेत। म्हणजे अगदी महायुतीतला एखादा गट स्वतःहून विरोधकांमध्ये जाऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करू पाहत जरी असेल तरीही आवश्यक ते संख्याबळ मिळत नाही। आणि यातला पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे या निमित्तानं आणखीन एक मुद्दा अधोरेखित होतो की समजा 132 अधिक अजित पवारांचे 41 अशी संख्या जरी मोजली तरी हा आकडा 173 पर्यंत जाऊन पोहोचतो, जे बहुमताच्या अधिक पुरेसं संख्याबळ आहे। आणि याचमुळे अजित पवारांच्याकडे 41 आमदार असल्यानं स्वाभाविकरित्या एकनाथ शिंदेंची विद्यमान स्थितीत कोणत्याही प्रकारची संघर्षाची किंबहुना कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक ती दबाव निर्माण करण्याची स्थिती राहिलेली नाही। कारण अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा घोषित केलेला आहे। अशा स्थितीमध्ये शिंदेंसमोरचे पर्याय काय उरतायत ते आपण जाणून घेऊ। एकनाथ शिंदेना जर ही खरोखर महायुतीची जर सरकार जर टिकवायचं असेल किंवा चांगलं काम करायचं असेल तर सरकारमध्ये उपप्रमुख म्हणून त्यांनी सहभागी होणे हे गरजेचं असं अनेकांचं मत आहे। आता सगळी हे जे काही आहेत ही जबाबदारी जी आहे की याच्या संदर्भातला निर्णय त्यांचा पक्ष घेईल, पण या घडीला सरकारमध्ये सहभागी होणं ही सगळ्यात नैतिक जबाबदारी ही आता एकनाथ शिंदेंवर राहील।